नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत। कॉन्फ्लिक्ट म्हणजे कुठला असतो कॉन्फ्लिक्ट? हा एका व्यक्तीच्या दोन मनांमध्ये असू शकतो, हा दोन व्यक्तींमध्ये असू शकतो, हा दोन समूहांमध्ये असू शकतो, हा बॉस आणि सबऑर्डिनेट मध्ये असू शकतो, हा नवरा बायकोत असू शकतो, हा दोन संस्थांमध्ये असू शकतो, दोन जिल्ह्यांमध्ये, दोन राष्ट्रांमध्ये। हा कॉन्फ्लिक्ट म्हणजे मतभेद। या मतभेद या विषयावर आता आपण सविस्तरपणे बघू। बघा, जनरली आपल्याला एखादा गोल अचीव करायचं असतं आणि ते गोल जेव्हा आपल्याला अचीव करता येत नाही, कोणीतरी आपला अडथळा ते गोल अचीव करण्यापासून आपल्याला थांबवतो, तेव्हा मनामध्ये अशी घोर निराशा येते, फ्रस्ट्रेशन येतं आणि ते फ्रस्ट्रेशन आपल्याला अतिशय निराश करतं आणि आपण त्या फ्रस्ट्रेशनला ओव्हरकम करण्यासाठी चार पद्धतीने आपण रिॲक्ट करतो, ज्याला आपण म्हणू डिफेन्स मेकॅनिझम। केव्हाही फ्रस्ट्रेशन आलं तर चार पद्धतीने आपण त्याला ओव्हरकम करायचा प्रयत्न करतो। एक आहे ॲग्रेशन, म्हणजे आपण त्या अडथळ्याला दूर करून त्याला हटवून आक्रमक पद्धतीने आपण पुढे जातो। दुसरा आहे विड्रॉल, एवढा मोठा अडथळा आहे, हा कसा काय पार करायचा म्हणून आपण परत येतो आणि आपलं गोल सोडून देतो। तिसरं फिक्सेशन, म्हणजे आपल्याला कळतच नाही नेमकं की ॲग्रेशन करावं का विड्रॉल करावा, अशी द्विधा मनस्थिती आपली असते आणि आपण त्यामुळे थोडंसं थांबून जातो, फिक्सेशन मध्ये येतो। आणि शेवटचं म्हणजे कॉम्प्रोमाइज, आपण तडजोड करतो। आता एक साधं उदाहरण आपल्यासमोर मी ठेवतो। असं धरून चला की या वर्गातनं मला बाहेर जायचं आहे आणि असं मनामध्ये माझी इच्छा आहे की आपण एक कप चहा पिऊन येऊ। मग आता मनामध्ये माझे विचार येतात, एक कप चहा पिऊन येऊ। दरवाजापाशी मी गेलो, तिथे दरवाजापाशी एक व्यक्तीने मला अडवलं की सर, तुमचा पिरियड चालू आहे, तुम्हाला वर्गाच्या बाहेर जाता येणार नाही। मग तो व्यक्ती म्हणजे झाला अडथळा, तुमच्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यामधला तो झाला अडथळा। मग आता माझ्याजवळ पर्याय काय आहेत? त्या अडथळ्याला मी सांगीन, तू कोण होतो मला थांबवणारा, चल बाजूला हो, मला जाऊ दे। आणि धक्काबुक्की करून किंवा त्याला माझ्या सत्तेचा, त्याला शक्ती दाखवून त्याला बाजूला करून मी समोर जाईन आणि माझा एक कप चहा जो बाहेर ठेवलेला आहे तो मी पिईन। म्हणजे याचा अर्थ काय झाला की ऑब्स्टॅकलला मी बाजूला केलं आणि मी स्वतः ॲग्रेस करून माझ्या गोलप्रती पोहोचलो। दुसरा प्रकार असा असू शकतो की समोर मला अडवणारा जो आहे तो फार मोठा व्यक्ती आहे, म्हणजे धिप्पाड शरीराचा आहे, कमांडो दिसतोय, किंवा कदाचित मोठ्या अधिकाराचा व्यक्ती आहे, म्हणजे त्या अधिकाराला झुगारून मी जाऊ नाही शकत आहे। मग दोन्ही केसेसमध्ये मी काय म्हणेन, मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन उभा राहीन आणि म्हणेन चहा प्यायला मला जायचं आहे, माझी इच्छा आहे, पण आता अडवत आहेत तर मला आता माझं इच्छा मारावी लागेल आणि मी परत येतो। याला म्हणतात विड्रॉल, म्हणजे मला जे करायचं आहे त्यापासून मी वापस आलो, माघारी आलो। बरेचदा हे जे अडथळे असतात ना, हे तो फिजिकली पहारेकरी जो आहे असा अडथळा राहू शकतो, किंवा कधी माझा मानसिक आंतरिक सुद्धा अडथळा राहू शकतो। जसं आंतरिक अडथळा म्हणजे कसं, हे सगळेजण बसलेत, माझं लेक्चर ऐकायला बसलेत, लेक्चर सुरू झालेलं आहे आणि लेक्चर मध्येच थांबवून आत्ता मी बाहेर जाऊन चहा पिऊन येतो, हे थोडंसं असभ्य दिसेल आणि लोकांना आवडणार नाही। म्हणजे माझ्या मनामध्ये काय वाटतंय की चहा प्यायची इच्छा आहे, एक मन म्हणताय चहा पिऊन येऊ, आणि दुसरं मन म्हणताय की कार्यक्रमाच्या मध्ये आपण कसं काय बाहेर जायचं, सगळेजण श्रोते लोक आपल्याला ऐकायला बसलेले आहेत, तर त्यांचा वेळ तसाच ठेवून आपण बाहेर जाऊन चहा कसा काय पिऊन यायचा, असं आपल्याला करता येणार नाही आणि म्हणून आपण काही चहा प्यायला जाऊ नये। म्हणजे विड्रॉल जे झालंय ते फिजिकल अडथळ्याने झालं असं नाहीये, हे मानसिक अडथळ्याने सुद्धा होऊ शकतं, हे बाह्य अडथळ्याने झालं असं नाहीये, हे आंतरिक अडथळ्याने सुद्धा होऊ शकतं। मग मला विड्रॉल करायचा का ॲग्रेस करायचं बरेचदा सुचत नाही, म्हणजे कळत नाही की हा जो समोर माणूस उभा आहे याला पार करून मी शक्तीने जाऊ शकीन काय। बरेचदा त्याची सत्ता आणि त्याची माझ्या वर हुद्दा जो माझ्या वरचा असतो, तर त्या हुद्द्याला आणि सत्तेला झुगारून मी जाऊ शकीन की नाही, अशी मनात शंका येते। आणि परत येतो म्हटलं तर असं वाटतं की आपलं ऑब्जेक्टिव्ह राहून गेलं, आपल्याला जे करायचं आहे ते तसंच राहून गेलं। त्यामुळे विड्रॉल करायचं का ॲग्रेस करायचं हे कळत नाही आणि माणूस हा द्विधा मनस्थितीत, हा तिथल्या तिथे गोंधळलेल्या अवस्थेत राहतो।
याला म्हणतात फिक्सेशन. सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की तडजोड तर करावीच लागेल. पूर्णतः आपण बाहेर जाऊ नाही शकत, तर जो अडथळा आहे त्याला काही विनंती करून, त्याला काही थोडंसं कमी जास्त टिप देऊन, त्याला कशाही पद्धतीने थोडंसं माझं नुकसान झालं तर हरकत नाही, पण त्या अडथळ्याला दूर करून आणि मी माझ्या गोलप्रती पोहोचीन. म्हणजे 4 प्रकारे आपल्याला आपली रिॲक्शन असते, आपली डिफेन्सिव्ह रिॲक्शन जी असते मेकॅनिझम, हे 4 प्रकारे कुठल्याही पद्धतीच्या फ्रस्ट्रेशनला झुगारून पुढे जातं. नंबर वन आहे अग्रेशन, म्हणजे आक्रमक पद्धतीने अडथळा दूर करणं. नंबर 2 विड्रॉल, अडथळ्याला घाबरून परत येणं आणि आपल्या उद्दिष्टांपासून दूर राहणं. नंबर 3 आहे फिक्सेशन, कळत नाही आपल्याला अडथळा दूर करावा का परत येऊन बसावं, आणि या द्विधा मनस्थितीत वेळ चाललेल्या मध्ये याला म्हणतात फिक्सेशन. आणि चौथा आहे कॉम्प्रोमाइज, ले दे के नक्की करो, म्हणजे बेसिकली थोडं बहुत तडजोड करून, थोडं माझं कमी थोडं तुझं कमी असं करून आपण अडथळ्याशी निगोशिएट करतो म्हणतात जे, ते निगोशिएट करून आपण पुढे जातो. बघा आता अडथळे जे टकराव जे आहे आपल्याला कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये, आपल्याला टकरावांचं ज्याच्या मतात द्विधा मनस्थिती असते यांचं आपल्याला प्रबंधन करायचं आहे. तर आता टकराव किती प्रकारचे असतात, तर मुख्यतः 2 प्रकारचे टकराव असतात. 2 प्रकारचे टकरावमध्ये पहिला प्रकार आहे गोल कॉन्फ्लिक्ट, म्हणजे तुमच्या उद्दिष्टांमध्ये टकराव. आता उद्दिष्टांमध्ये टकराव कोणकोणत्या प्रकारचे असतात बघा, तर उद्दिष्टांमध्ये जे टकराव आहेत त्याचे आपण 3 विभाग करू. पहिला विभाग आहे अप्रोच कॉन्फ्लिक्ट. अप्रोचच्या वर स्क्वेअर केलेला आहे, म्हणजे 2दा हा अप्रोच शब्द येईल. म्हणजे हवासा वाटणारा, म्हणजे एक गोष्ट आपल्याला हवी आहे आणि दुसरी गोष्ट पण हवी आहे, पण कळत नाही आपल्याला पहिली जास्त आवडते का दुसरी जास्त आवडते. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याला कोणी आला, हॉटेलमध्ये आपण गेलो आणि वेटर आला आणि आपल्याला विचारलं चहा घ्याल का कॉफी. आता लक्षात येतं चहाही चांगला आहे, ते पेय पिऊन आनंद वाटतो, आणि कॉफी चालते, म्हणजे कॉफीनी सुद्धा आनंद वाटतोय. पण प्रश्न असा आहे, एक आनंद देणारी गोष्ट आणि दुसरी आनंद देणारी गोष्ट, या 2 मधला आनंद जास्त कशात आहे. म्हणजे चहा घ्यायला मी समोर सरकू अप्रोच करू का कॉफी घ्यायला अप्रोच करू. आणि हे नक्की आहे की दोन्ही घेऊन फायदा नाहीये, चहा आणि कॉफी दोन्ही एकदम आपण घेणार नाहीये. त्यामुळे चहा घ्यावा का कॉफी घ्यावी, दोन्ही हवंसं वाटणार आहे, पण हे जास्त हवं का ते जास्त हवं. अप्रोच कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्याला कळत नाही की 2 उद्दिष्टांमध्ये कोणतं त्यातल्या त्यात चांगलं आहे, आणि म्हणून आपली द्विधा मनस्थिती होते. आणि आपल्याला कळत नाही की आपण चहा घेतला तर कॉफी मिळणार नाही, आणि कॉफी घेतली तर चहा मिळणार नाही. दोन्ही घेतो म्हटलं तर दोन्हीचा वैयक्तिक आनंद दोन्ही एकत्र घेतल्याने मिळणार नाही. म्हणजे आपल्याला हा कॉन्फ्लिक्ट सोडवावाच लागेल. कुछ पाया कुछ खोया हे करावंच लागेल. मग सांगा, आयुष्यामध्ये चहा हवा का कॉफी. आत्ता चहा पिऊन घ्या, आणि पुढच्या वेळा उद्या हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा कॉफी पिऊन घ्या. म्हणजे चहा पिला काय आणि कॉफी पिली काय, आयुष्यावर फारसा फरक पडत नाही. पण हे जे गोल कॉन्फ्लिक्ट आहेत, अप्रोच कॉन्फ्लिक्ट, हे इतके सोपे नाही की चहा हवा का कॉफी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा माझ्या डोक्यात अगदी पक्क होतं की मला इंजिनिअरिंगला जायचं. आणि आमच्या वेळेला काय होतं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 विषयांचे 12वीचे मार्क बघितले की इंजिनिअरिंग, आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बघितलं की मेडिसिन, आणि वेगळ्या एंट्रन्स परीक्षा नव्हत्या. मला मेडिकलला जायचं नव्हतं, इंजिनिअरिंगला जायचं होतं, तर मी मॅथमॅटिक्सवर जोर दिला, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, आणि चांगले मार्क मिळवले, आणि विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VNIT मधनं बी पास केलं. माझा मित्र जो होता त्याला हे त्याचं पक्क नव्हतं ठरलं की मेडिकल करायचं का इंजिनिअरिंग. म्हणजे त्याची इच्छा मेडिकल करायची नव्हती, त्याची इच्छा इंजिनिअरिंग करायची होती, आणि आईवडिलांची इच्छा होती मेडिकल करायची. मग आता करायचं काय. मग 11वी अभ्यास कशाचा करायचा. मग त्यांनी काय केलं, बायोलॉजीला फोकस केला तर मेडिकल, मॅथमॅटिक्सला फोकस केला तर इंजिनिअरिंग. त्यांनी फोकस केलं फिजिक्स, केमिस्ट्री, कारण हे दोन्ही ग्रुपमध्ये एकत्र आहे. फिजिक्स, केमिस्ट्रीला मॅथ्स लावलं की इंजिनिअरिंग, बायोलॉजी लावलं की मेडिसिन, आणि फिजिक्स, केमिस्ट्रीत अतिशय चांगले मार्क मिळवले. मग बघा, त्याला पूर्ण सेंट्रल इंडियामधलं जे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या विषयामध्ये त्याला ऍडमिशन मिळाली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला त्याने ऍडमिशन घेतली. आमच्या तेव्हा कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचेस नव्हत्या. 4 ब्रांचेस फक्त मूळतः होत्या: मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेटलर्जी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर. आणि लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर विद्यापीठाचं दुसरं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यात केमिकल इंजिनिअरिंग होतं. तर साधारण मुलांचा प्रिफरन्स असा होता की मेकॅनिकल पहिल्यांदा नंबर 1, इलेक्ट्रिकल नंबर 2, मग लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधली केमिकल नंबर 3, मग पुन्हा व्हीएनआयटी मधली सिव्हिल नंबर 4, मग व्हीएनआयटी मधली मेटलर्जी आणि सगळ्यात शेवटी व्हीएनआयटीचं आर्किटेक्चर. असा जनरली तेव्हाचा रुझान होता. हा जो माझा मित्र आहे याला बेस्ट प्रिफर्ड ब्रांच जी होती व्हीएनआयटीतली मेकॅनिकल ती मिळत होती, पण त्याला आवडत होती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग त्यांनी काय केलं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतली. पहिल्या महिन्यामध्ये सगळं काही झालं जसं सगळ्यांचं होतं. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये वेलकम झालं, ज्याला आपण म्हणतो थोडं हलक्या प्रमाणात रॅगिंग झालं. नंतर ड्रॉइंग बोर्ड त्यांनी घेतला, ड्रॉइंगचा तो टी स्क्वेअर घेतले, सेट स्क्वेअर घेतले, मिनी ड्राफ्टर घेतला, वर्कशॉपचं जर्किन घेतलं. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जी काही तयारी करायची असते ती तयारी अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी सगळ्याची केली. आणि कॉलेजमध्ये हळूहळू रुळायला लागला. जवळच कॉलेज आहे, कॉलेजमध्ये जायला लागला. 1 महिना कॉलेजचा झाला. 1 महिना कॉलेजचा झाल्याबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशनची लिस्ट लागली आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये अत्यंत उत्तम मार्क मिळाल्यामुळे त्याचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं. लिस्टवर नाव लागलं आणि कॉन्फ्लिक्टला सुरुवात झाली, गोंधळाला सुरुवात झाली. जेव्हा माणसाजवळ चॉईसेसच नसतात तेव्हा काही कॉन्फ्लिक्टच नसतो. जे पदरी पडलं आणि पवित्र झालं, जे समोर आलं ते घ्यान पुढे सरका. पण जेव्हा चॉईसेस जास्त असतात आणि सगळे चांगले चॉईसेस आहे, हा घेऊ का हा घेऊ, चहा आणि कॉफी सारखे हलके चॉईसेस नाही तर जीवनाबद्दलचे चॉईसेस असतात, तर तेव्हा असं लक्षात आलं की आता एकदम इमर्जन्सी डिक्लेअर झाली. त्याच्या घरी सगळे काका मामा आम्ही मित्र सगळे जमलो. तुम्ही म्हणाल का बरं असं झालं? आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा, म्हणजे बाकी सगळे त्याला बहिणी होत्या आणि मुलगा एकुलता एक. आई वडिलांची इच्छा होती की आमच्या मुलांनी डॉक्टर व्हावं. सगळ्या आई वडिलांची काही ना काही इच्छा राहते आणि त्याला असं थोडासा दबाव आणण्यात आला त्याच्यावर की नाही तू आता मेडिकल कर. मुलगा अत्यंत चांगला, म्हणजे ऍप्टिट्यूडनी बेस्ट, त्याला बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन सेंट्रल इंडिया व्हीएनआयटीत ऍडमिशन मिळालेली, त्याला बेस्ट मेडिकल कॉलेज इन सेंट्रल इंडिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये ऍडमिशन मिळालेली. म्हणजे त्याच्या क्षमतेबद्दल, पात्रतेबद्दल, बुद्धीबद्दल काही संशयाला जागाच नव्हती. त्याची ऍटिट्यूड जी होती, त्याचं जे इन्क्लिनेशन होतं ते सुद्धा चांगलं होतं. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, घेऊन टाकली. आई वडील म्हणतात मेडिकल. मग व्हीएनआयटी मधली ऍडमिशन काढली 1 महिन्यानंतर आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली. आई वडिलांच्या मनासारखं झालं. त्याला दोन्ही चालत होतं. तो मेडिकलला गेला. मेडिकलला गेल्यावर तिथे पुन्हा रुळणं सुरू झालं. तिथे नव्याने पुन्हा रॅगिंग झालं. तिथे पुन्हा सगळं व्यवस्थित पहिलेपासून झालं आणि कॉलेज सुरू झालं. बरेचदा मेडिकलला असं होतं की रक्त बघितलं की कोणाला मूर्छा येते आणि कधी डेड बॉडी बघितली की घाबरायला होतं आणि काही लोक शिक्षण सोडून पळतात. असं माझ्या मित्राचं काही नाही झालं. त्याला जे समोर दिसेल ते त्याला येत गेलं आणि तो शांतपणे करत गेला आणि सगळ्यांसारखं अतिशय उत्तम पद्धतीने करत गेला. कॉलेज लाईफ म्हणाल तर पहिलं वर्ष कॉलेज लाईफचं इतकं छान एन्जॉय केलं की कॉलेजच्या तो काही खेळांच्या टीममध्ये होता. फर्स्ट इयरच्या मुलांना जनरली टीममध्ये चान्स लागतच नाही, त्यांना एक्स्ट्रामध्ये ठेवतात आणि पहिलं वर्ष मेहनत केल्यानंतर सिनियर झाल्यानंतर त्यांना कन्सिडर करतात खेळासाठी. पण याचा खेळ एवढा उत्कृष्ट होता की त्याला टीममध्ये घ्यावंच लागलं सिनियर लोकांना आणि त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला खेळामध्ये रिप्रेझेंट केलं. म्हणजे अत्यंत उत्तम पार्टिसिपेशन चाललं होतं. आमच्या तेव्हा व्हीएनआयटीमध्ये आम्ही एक दिवस आमच्याकडे मराठी नाटक व्हायचं गॅदरिंगमध्ये. 3 तासाचं मराठी नाटक. महिना दीड महिना आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि ते नाटक व्हायचं. 1 दिवस हिंदी नाटक आणि 1 दिवस आमचा विविध मनोरंजनाचा कार्यक्रम व्हेरायटी एंटरटेनमेंट. तर मराठी नाटक व्हीएनआयटीचं एवढं पॉप्युलर की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सगळे मुलं बघायला यायचे. तसा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा ऑर्केस्ट्रा पॉप्युलर आणि आम्ही व्हीएनआयटीचे सगळे मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जायचो व्हीएनआयटीचा ऑर्केस्ट्रा बघायला. मग ऑर्केस्ट्रा 22 ते 24 गाण्यांचा ऑर्केस्ट्रा. मग या गाण्यांमध्ये फर्स्ट इयरच्या मुलाला जागाच नाही मिळायला नको. फर्स्ट इयरच्या मुलांनी बाकी समोरच्या खुर्च्या उचलायच्या, सतरंजा करायच्या, पडद्यामागचं काम करायचं. पण या मुलाचा आवाज एवढा चांगला होता की त्याला फर्स्ट इयर मध्ये असताना त्याला 22 गाण्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये 2 गाणे गायची त्याला संधी मिळाली. एक थर्ड इयरच्या मुलीबरोबर ड्युएट आणि फर्स्ट इयरचं मध्ये असताना सोलो. एक त्याचं सोलो सॉन्ग
आणि एक थर्ड इयरच्या मुलीबरोबर ड्युएट. आम्ही सगळे आनंदाने कौतुकाने बघायला गेलो. 22 गाण्यांमध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या इतिहासात फर्स्ट इयरचा मुलगा स्टेजवर गातो आहे आणि त्याला संधी मिळाली. म्हणजे गुण, त्याचं कौशल्य एवढं जास्त की सिनियर लोकांना झुगारता आलं नाही. त्याला खेळाच्या टीममध्ये घ्यायला लागलं, त्याला ऑर्केस्ट्रात घ्यायला लागलं. असं बहुआयामी व्यक्तिमत्व त्याचं होतं. वर्षभर व्यवस्थित सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला. सेशनल एक्झाम होतात, इंटरनल, एक्सटर्नल, सगळे होमवर्क, क्लासवर्क, सगळं व्यवस्थित आणि ऑल इज वेल. एव्हरीथिंग वॉज गोइंग व्हेरी वेल. आणि वर्ष संपलं. जसं वर्ष संपलं तसं माझ्या मित्राच्या मनात एक दुविधा आली. कॉन्फ्लिक्ट पुन्हा वर डोकं काढलं. आय एम एबल टू डू मेडिकल, आय एम कम्फर्टेबल इन डुईंग मेडिकल, बट आय एम नॉट एन्जॉईंग इट. मला आनंद मिळत नाहीये. मी करू शकतो, माझ्या क्षमतेमध्ये आहे, मी पात्र आहे करण्यामध्ये आणि कुशलतेने माझ्या वर्गमित्रांपेक्षा चांगलं करतोय, पण ते करण्यामध्ये मला आनंद तेवढा येत नाहीये जेवढा मी अपेक्षा केला होता. आणि पुन्हा एकदा मंथन सुरू झालं. त्याच्या घरी इमर्जन्सी मीटिंग बोलवण्यात आली. सगळे काका मामा, आम्ही सगळे मित्र पुन्हा एकत्र आले. हा काय वेड म्हणजे खूळ डोक्यात घेतलेला आहे की मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन काढतो म्हणतो तो आणि पुन्हा इंजिनिअरिंगला जातो म्हणतो, याला समजवा. आणि आम्ही सगळेजण, म्हणजे मुख्य आजच्या आपल्या संवादाचा मुद्दा जो आहे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. हा कॉन्फ्लिक्ट कसा येतो बघा. खूप काही मिळालं तरी कॉन्फ्लिक्ट येतो आणि बरंच काही मिळत नसेल तेव्हाही कॉन्फ्लिक्ट येतो. एक असतो काटकसरीचा कॉन्फ्लिक्ट आणि एक असतो अबंडन्सचा कॉन्फ्लिक्ट. तर आता हा जो कॉन्फ्लिक्ट आहे यात पुन्हा सगळ्यांनी विचार केला. मग तो जेव्हा अडून होता तेव्हा आम्ही आई वडिलांना म्हटलं की तुमच्या मनासाठी त्यांनी इंजिनिअरिंगची ऍडमिशन काढून मेडिकलला घेतली, तुमच्या मनासारखं वर्षभर केलं, करून पाहिलं, आवडतं की नाही आवडतं अंदाज घेतला, जमतं की नाही जमतं अंदाज घेतला, त्याला जमतंय, तो चांगल्या पद्धतीने करू शकतोय, पण त्याला आनंद वाटणार नाही. तुम्हाला आवडेल का तुमचा मुलगा आयुष्यभर आनंदी न राहिलेला? मग आई वडिलांनी माघारी घेतली. आई वडील म्हणजे नाही, आता जाऊ दे, त्याच्या मनासारखं करू द्या. आपण म्हटलं तसं ऐकलंय ना त्यांनी. आता म्हणजे आपला एक ज्याला म्हणतो की आपल्याला मनाला चांगलं वाटलं की मुलगा आपलं म्हणणं ऐकतोय, पण शेवटी त्याचं आयुष्य खराब व्हायला नको. आई वडिलांनी थोडंसं खट्टू मनाने त्याला परवानगी दिली. त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं ऍडमिशन काढली आणि पुन्हा VNITत त्याच इलेक्ट्रिकल ब्रांचला 1 वर्षानंतर ऍडमिशन घेतली. आणि असं लक्षात येतं मी 30 वर्षापासून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवतोय. 50, 52, 53% मिळालेले मार्क 12वीतले मुलं अशी येतात आणि रडत खडत का होईना 4 वर्षाचं इंजिनिअरिंग 4 वर्षात करतात. एखादाच चुकून 5वं वर्ष लागतं, पण 80 ते 90% मुलं त्या कॅटेगरीचे साधारण 4 इयर इंजिनिअरिंग 4 इयरमध्ये करतात. आणि माझा मित्र मेरिटोरियस, ज्याला बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेली, ज्याला बेस्ट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेली आणि मनाने अत्यंत लवचिक, ज्याला फ्लेक्झिबल अडॅप्टेबल म्हणतो असा, की मेडिकल तर मेडिकल, इंजिनिअरिंग तर इंजिनिअरिंग, असा तो झुकू शकणारा, वाकू शकणारा, पण आयुष्याचं 1 वर्ष वाया गेलं. का? ही वॉज अनेबल टू रिझॉल्व्ह द कॉन्फ्लिक्ट इंजिनिअरिंग ऑर मेडिसिन. इट वॉज नॉट टी ऑर कॉफी, इट वॉज इंजिनिअरिंग ऑर मेडिसिन. म्हणजे बघा, आयुष्यामध्ये चहा हवा का कॉफी, यामध्ये दोनपैकी काही घेतलं तरी काही बिघडत नाही. आणि सिक्वेन्शियली एकानंतर एक मध्ये थोडा वेळ घालवून दोन्ही घेतले तर फरक पडत नाही. एक अर्धा तास मध्ये वेळ दिला तर पहिले चहा घेतला, अर्धा तासाने कॉफी घेतली, काही फरक पडत नाही. पण हे जे कॉन्फ्लिक्ट आहे हे इतके सुद्धा तीव्र राहू शकतात की इंजिनिअरिंग का मेडिकल, आणि सर्वसाधारण मुलांच्या आयुष्याचं 1 वर्ष जात नाही, पण या मेरिटोरियस मुलाचं आयुष्याचं 1 वर्ष गेलं, कारण ही वॉज नॉट एबल टू रिझॉल्व्ह द कॉन्फ्लिक्ट ऍट अप्रोप्रिएट लेवल. आता पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला मी, अप्रोच कॉन्फ्लिक्ट. चहा पण हवाय, कॉफी पण हवी आहे, पण दोनपैकी एकच घ्यायचं आहे. इंजिनिअरिंग पण हवंय, मेडिकल पण हवंय, पण दोनपैकी एकच घ्यायचं आहे. आणि इथे मन जे दुविधेत पडतं याला म्हणतात अप्रोच कॉन्फ्लिक्ट. आता दुसरा प्रकार आपण बघू कॉन्फ्लिक्टचा. त्या दुसऱ्या प्रकारामध्ये काय सांगितलंय त्यांनी? अप्रोच अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. म्हणजे एक गोष्ट हव्याविषयी वाटणारी, अप्रोचेबल, वी विश टू अप्रोच इट, आणि दुसरी नकोशी वाटणारी, म्हणजे अव्हॉइड करतोय आपण. म्हणजे एक हवी आणि एक नको, पण कॉम्बो पॅक आहे, दोन्ही मिळून घ्यायला लागणार आहे. हव्याबरोबर नको पण घ्यायला लागणार आहे. मग तुम्हाला हवी जास्त हवी वाटते का नको जास्त नको वाटते ते बघा. मग तुम्ही एक घेतलं तर दुसरं कंपल्सरी आहे, आणि दुसरं नको असेल तर पहिलं पण मिळणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, प्रमोशन विथ ट्रान्सफर. म्हणजे प्रमोशन प्रत्येकाला हवं आहे, पण आपलं जे राहतं गाव आहे ते सोडायचं नाहीये. आणि जनरली प्रमोशन बरोबर
ट्रान्सफर ही समजा जवळपास जुळलेलीच असते. साधारण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रमोशन बरोबर ट्रान्सफर ही इन जनरल असतेच. मग आता माझ्या मित्राची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे हा जो पूर्ण डिस्कशन आपला संवाद चालू आहे याचा तुम्हाला अर्थ कळेल की प्रमोशन विथ ट्रान्सफर, तर काय हरकत आहे, घेऊन घे प्रमोशन, ट्रान्सफर झाली तर झाली, असं नाहीये. तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबरच इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना 11वी-12वीमध्ये माझा मित्र जो होता त्याला 2 मार्क कमी मिळाले, म्हणजे त्याच्यापेक्षा 3 मार्क ज्याला जास्त होते त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली आणि त्याला 2 मार्कांनी इंजिनिअरिंगची ऍडमिशन गेली. मग आता काय करणार, मग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये नागपूरला BSc ला ऍडमिशन घेतली. BSc करताना साधारण ऑब्जेक्टिव्ह तेव्हाच्या मुलांचे काय होते की LICच्या परीक्षा द्यायच्या, बँकेच्या परीक्षा द्यायच्या आणि असं पुढे सरकायचं. मग बँकेची क्लरिकलची एक्झाम तो पास झाला आणि आमचं 4थं वर्ष इंजिनिअरिंगचं चालू होतं, त्याचं 3 वर्षात BSc संपलं आणि 4थ्या वर्षी तो बँकेत क्लर्क म्हणून लागला. आमचं शिक्षण अजून चालूच होतं, म्हणजे 4थं वर्ष इंजिनिअरिंगचं. मग 4थ्या वर्षी बँकेत लागला तो क्लर्क म्हणून, पण अँबिशन क्लर्क बनायची नव्हती ना, ऑफिसर बनायची अँबिशन होती. आणि मग प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षा देणं सुरू केलं. आता बँकेतला एम्प्लॉय म्हटलं की इंटरनल कॅटेगरी वेगळी असते आणि एक्सटर्नल कॅटेगरी वेगळी असते, तसं त्याला पर्सेंटेज त्याच्यामध्ये रिझर्वेशन होतं. मग आता अभ्यास सुरू केला तर ग्रुप बनवला 8-10 लोकांचा आणि असं करत करत परीक्षा देतोय असं करत करत 4-5 वर्ष निघून गेले. 4-5 वर्ष काही प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झाम तो पास झाला नाही. मीनवाईल एक आणखी ज्युनियर आला मुलगा आणि तो त्यांच्या ग्रुपला जॉईन झाला, म्हणजे बँकेत क्लर्क म्हणून लागला आणि बरोबर अभ्यास करायला लागले. पाहता पाहता लग्नाचं वय आलं आणि माझ्या मित्रांनी लग्न केलं. त्याला एक मुलगी झाली आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि बँकेची नोकरी केल्यानंतर जवळपास 8-9 वर्ष झाले आणि 8-9 वर्ष झाल्यानंतर पुन्हा प्रोबेशनरी ऑफिसरचं परीक्षा देणं चालूच होतं. बरोबर अभ्यास करायचे. तो ज्युनियर मुलगा जो होता, फ्रेश मुलगा जो होता, बॅचलर, तर त्याला काही गणित यायचे नाही आणि माझा मित्र त्याला गणित समजावून सांगायचा. असं करता करता एका वेळेला दोघही लोक प्रोबेशन ऑफिसरची परीक्षा पास झाले आणि माझ्या मित्राचा 3रा नंबर होता त्या झोनमध्ये इंटरनल कॅन्डिडेट म्हणून आणि त्या मित्राचा जो ज्युनियर मुलगा, त्या ज्युनियर मुलाचा नंबर होता 11वा आणि सीट्स तिथे काहीतरी होत्या 6. तर 6 वॅकन्सीमध्ये ऍडजस्ट करायचं, तर माझ्या मित्राचा 3रा नंबर म्हणजे लागलाच आहे आणि तो ज्युनियर मुलगा त्याचा 11वा म्हणजे त्याचा लागला नाहीये. पुन्हा घरी मंथन सुरू झालं, कारण माझ्या मित्राची बायको नागपूरला दुसरीकडे नोकरीला होती. आता प्रमोशन म्हणजे ट्रान्सफर म्हणजे बायको नागपूरला, मुलगी नागपूरला आणि माझा मित्र दुसऱ्या गावी, डबल एस्टॅब्लिशमेंट. पगार जो वाढणार आहे त्यापेक्षा डबल एस्टॅब्लिशमेंटमध्ये जो खर्च येणार आहे त्यांनी नुकसान. मग आता नुकसान सहन करायचं का? मग प्रमोशन आत्ता घेतलं तर डबल एस्टॅब्लिशमेंटचं नुकसान, नवीन लग्न झालेलं, लग्न होऊन 3-4 वर्षात झालेले आणि नवरा बायकोना वेगळं राहायला लागणार, सॅटर्डे संडे सुद्धा येता येईल की नाही माहिती नाही बरोबर. मग असं आनंदी जीवन दुःखी करायचं का, असा एक मुद्दा. पण प्रमोशन आत्ता घेतलं तर प्रमोशनच्या नंतर प्रमोशन होत जातील आणि पुढे जाऊन रिटायरमेंटला तुमचा बेसिक जास्त राहील, तुमची पेन्शन जास्त बसेल आणि असे परपेच्युअल लाईफचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते प्रमोशनमध्ये होते. मग आता काय करायचं म्हणता घरी खूप चर्चा झाली आणि असं ठरलं की मुलगी छोटीशी आता चांगल्या शाळेमध्ये टाकायची. प्ले ग्रुपला जाणं सुरू झालं होतं 2.5-3 वर्षाची झाली असताना. आता चांगल्या शाळेत नागपूरला आहेत. प्रोबेशनर ऑफिसर बँकेत पहिल्यांदा जेव्हा पोस्टिंग होतं ते नेमकं खेडोपाडी होतं पोस्टिंग, जिथे सिंगल पर्सन ब्रांच असते. तो प्रोबेशनर ऑफिसर, एक क्लर्क आणि एक प्यून, तिघांचीच ब्रांच. तर प्यून आला नाही तर यांनाच ब्रांच उघडायला लागते. आणि असे काही रिमोट खेडे की जिथे पाणी सुद्धा तुम्हाला डोक्यावर वाहून लोक आणून देतात आणि 10 रुपये बादली वगैरे पाणी घ्यायला लागतं. अशा रिमोट ठिकाणी एकदम मनावर आणि अंगावर काटा येईल अशा पद्धतीची पोझिशन. पण तिथे 6-8 महिने, वर्ष, 1.5 वर्ष काढल्यानंतर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होईल. काय करायचं आणि असं लक्षात आलं की त्यांना प्रमोशन घेणं काही तेवढं चांगलं वाटलं नाही. त्या मानाने ट्रान्सफर टाळावी हे योग्य वाटलं. आणि क्लरिकल लेवलला नागपूरमधल्या लोकांची नागपूरमधल्या कुठल्या तरी ब्रांचमध्ये ट्रान्सफर होणार, शहराच्या बाहेर होणार नाही, असं त्यांचं युनियनचं अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे नागपुरात राहिलं तर क्लर्क राहिलं तर नागपुरात परमनंट राहता येईल, रिटायर होता येईल, अशा पद्धतीचं एक समोर ज्याला म्हणतात आमिष. मग त्यांनी काय केलं, त्यांनी रिफ्यूज केलं प्रमोशन. असं करत करत जवळपास त्याच्याबरोबरचा ग्रुप जो होता त्या ग्रुप सगळेच जण
बँकेत लागून 8-9 वर्ष झाले होते आणि सेटल झाले होते. आणि जो प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्कचा पगार होता तो इतका मायनर डिफरन्स होता की डबल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे परवडत नव्हतं. तर सगळ्यांनाच परवडत नव्हतं. सगळ्यांनी नो 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 म्हणत गाडी त्या ज्युनियर मुलापर्यंत आली 11 नंबरपर्यंत. म्हणजे सगळ्यांनी नो 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 म्हटलं, 2-3 जणांनी हो म्हटलं, पण 6 सीट्स होत्या. असं करत करत तो 11 नंबरचा मुलगा आला आणि त्याला म्हटलं की नाही आता तुला प्रमोशन ऑफर झालेला आहे. आणि पुन्हा कॉन्फ्लिक्ट. त्या मुलाचे रोल मॉडेल होते हे सगळे वरचे लोक. यांनी जर प्रमोशन घेतलं नाहीये आणि यांनी जर ट्रान्सफरसाठी प्रमोशन घेतलेलं नाहीये तर मी कशाला घेऊ. मी यांनी जो विचार केला तोच मी विचार करतो. तो म्हणे मी पण प्रमोशन काही घेत नाही. मग हे सगळे लोक त्याला समजावून सांगत होते, अरे आमच्यासाठी जे अयोग्य आहे ते तुझ्यासाठी अयोग्य असं नाही आहे. तू बॅचलर आहे, तुला काय फरक पडतो, 2-4 वर्ष इकडे तिकडे जाऊन ये आणि लग्न व्हायच्या वेळा तू तालुका प्लेसला येशील तर तुला काही एस्टॅब्लिशमेंटचा प्रॉब्लेम नाही, डबल तू सिंगलच आहेस. मग असं करून सगळ्यांनी समजवलं आणि त्याला प्रमोशनवर जाऊ दिलं. अत्यंत ज्याला म्हणू की विनयशील मुलगा तो माझ्या मित्राकडे नेहमी यायचा आणि माझा मित्र त्याची बायको यांच्या नमस्कार करायचा पायाला हात लावून आणि त्यांना आशीर्वाद मागायचा आणि यांचा सगळा म्हणजे यांनी त्याच्यासाठी काय केलं याबद्दल तो कृतकृत्य होता अतिशय. आणि तो त्याची नोकरी सुरू झाली. मग एक प्रमोशन त्याला 3 वर्षांतर मिळालं. प्रोबेशन ऑफिसरच्या पहिल्या स्टेजमध्ये 3 वर्षांतर प्रमोशन मिळालं. त्याची बदली सांगलीला झाली. तो पत्रांनी सगळं कळवत होता यांना की आता माझी सांगलीला बदली झाली, आता 3 माणसांची बँक नाही माझी, आता 9 माणसांची बँक आहे. आता असं आहे, माझं प्रमोशन झालं, माझ्यात एवढे अधिकार आले, एवढे लोनचे अकाउंट्स आहेत, एवढं लोन देण्याचा मला अधिकार आहे, आता जनमानसावर माझा एवढा परिणाम होऊ शकतो आहे. असं तो सगळं वर्णन या माझ्या मित्राला आणि त्याच्या मिसेसला सांगायचा. सगळे आनंदात होते. कधी नागपूरला तो पेढे घेऊन यायचा आणि यांना पेढे द्यायचा, हे त्याला आशीर्वाद द्यायचे. असा हळूहळू काळ चालला गेला. 15 ते 18 वर्ष निघून गेले आणि एक दिवशी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचा बॉम्ब फुटला. म्हणजे काय झालं, त्या मुलाची नागपूरला बदली झाली आणि नागपूरला त्याच बँकेत बदली झाली ज्या बँकेमध्ये माझा मित्र होता. आणि माझ्या मित्राच्या 4 स्टेजवर तो प्रमोशन 3-3 वर्षांनी प्रमोशन. क्लर्कमध्ये प्रमोशन नाकारल्यानंतर दुसरं प्रमोशनच नाही पुढचं. तुम्ही नाकार त्या चेनमध्ये तो 17-18 वर्षामध्ये तो 4 लेयर्स वर चालला गेला आणि त्या मोठ्या बँकचा मॅनेजर म्हणून तिथे आला. आणि माझ्या मित्राच्या वर त्याला इतका आनंद झाला, तो मिठाईचं पाकिट घरी घेऊन आला, मिठाई दिली मित्राला, बायकोला, या सगळ्यांनी म्हटलं की अरे वा वा खूप छान झालं. तो मित्र चालला गेला. त्याच्या तोंडावर तर म्हटलं खूप छान झालं आणि नंतर यांच्या लक्षात आलं, अरे हा त्याला गणित येत नव्हते, आपण सांगत होतो गणित, आणि याला हा आपण सोडलं प्रमोशन म्हणून याला मिळालं, आपण सोडलं नसतं त्याला मिळालं नसतं. आणि हा आपल्या आता डोक्यावर 4 स्टेज बसला आणि जबरदस्त डिप्रेशनमध्ये माझा मित्र गेला. त्याच्या मिसेसनी आम्हा सगळ्या मित्रमंडळींना बोलवलं की आता कसं काय करायचं. आपण तेव्हाही विचार केला होता जेव्हा प्रमोशन मिळालं होतं आणि ती सगळी घडी पुढे गेली. सगळ्या गोष्टी आता तो जो मुलगा आता ऑफिसर म्हणून आलाय तो काही उर्मट नाहीये, गर्विष्ठ नाहीये, आजही तो विनयशील आहे, नम्र आहे. त्यांनी काही छेडला का आम्ही विचारलं मित्राला तर नाही, त्यांनी काही नाही छेडलं. तो अजूनही वाकून नमस्कार करतो आहे. पण आता संभ्रम आला की मी तेव्हा जर प्रमोशन घेतलं असतं तर मी या जागी असतो ज्या जागी हा ज्युनियर आहे. मी का बरं नाही घेतलं. हा दोषी आहे का नाही, तो तर अजिबात दोषी नाहीये. म्हणजे त्याच्या मनावर त्याच्यावरचा राग काढून घेतला पण स्वतःवरच राग करणं सुरू झालं मग की माझं चुकलं. तेव्हा जर मी प्रमोशन घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. मग आम्ही समजवलं. तेव्हा आपण सगळेजण बसून 6-7 जण बसून लॉजिकली सगळे प्रॉज अँड कॉन बघितले होते आणि निर्णय घेतला होता की प्रमोशन न घेणं चांगलं. ते सगळे मुद्दे आजही व्हॅलिड आहेत. तर आज दुःख करायचं काही कारण नाहीये, कारण ज्या कन्सिडरेशनने आपण निर्णय घेतला होता. पण मन असतं ना, मन आपलं मानत नाही आणि सारखं वाटतं आपल्याला की ते कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, ते कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आपल्याला काही बरोबर जमलं नाही. अप्रोच अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्टमध्ये आपण ट्रान्सफर अव्हॉइड करण्याच्या चक्करमध्ये आपण प्रमोशन नाकारलं होतं आणि प्रमोशन घेण्याच्या चक्करमध्ये ट्रान्सफर आपण ऍक्सेप्ट केली असती तर बरं झालं असतं. म्हणजे आपण अव्हॉइड केलेला कंपोनंट ऍक्सेप्ट केला असता तर आपण कदाचित बेटर राहिलो असतो. म्हणजे बघा, हाही कॉन्फ्लिक्ट हा वेगळ्या प्रकारचा. मेडिसिन का इंजिनिअरिंग दोन्ही हवे वाटणारे, पण कोणतं जास्त हवंय. इथे प्रमोशन आणि ट्रान्सफरमध्ये एक हवा आणि एक नको. पण हव्याची हवाही चांगली का नकोचं नको पण चांगलं, हे तुम्हाला बघायला लागेल. आता आपण तिसऱ्या प्रकारचं कॉन्फ्लिक्ट बघू. ज्या तिसऱ्या प्रकारच्या कॉन्फ्लिक्टमध्ये त्याला म्हणू गोल कॉन्फ्लिक्टचा तिसरा भाग, त्याला म्हणू अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. पहिल्या याच्यामध्ये दोन्ही हवावं वाटणारं,
दुसऱ्या याच्यामध्ये एक हवं एक नको, पण कॉम्बो पॅक घ्यायचं तर दोन्ही घ्या, नाकारायचं दोन्ही नकारा. तिसरं अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. तुम्ही हे अवॉइड करा नाहीतर ते अवॉइड करा. दोन्ही नको नको वाटणाऱ्या गोष्टी, पण त्यातल्या त्यात जास्त नको कोणती ती नाकारा, आणि त्यातल्या त्यात कमी नको आहे ती स्वीकारा. म्हणजे बघा, उदाहरण असं आहे, वर्कर अगदी नाराज झालेला आहे आणि चिडून गेलेला आहे बॉस बरोबर, पण हा बॉस किती त्रास देतो मला आणि फार छळतो मला आयुष्य नकोसं झालंय. अच्छा, असं आहे का? मग रिझाईन कर, सोडून बाहेर जा. काय बोलता, सोडून बाहेर जा? बाहेर तर अनएम्प्लॉयमेंट केवढं जबरदस्त आहे, बाहेर एवढी बेकारी आहे, मी बाहेर जर गेलो तर माझे बायका मुलं उपाशी मरतील, मला बाहेरची बेकारी सहन होत नाही. अच्छा, ती बेकारी जास्त त्रासदायक आहे का? मग बेकारी नको करू, तू बॉसचं जाच सहन कर. म्हणजे एकतर बॉसचा जाच सहन करायचा, नाहीतर बाहेरची बेकारी सहन करायची. मग दोन पैकी कमी वाईट आहे ते घ्यायचं, कारण दोन्ही वाईटच आहेत. म्हणजे दोन्ही अवॉइड करण्यासारखे आहेत, पण अवॉइड करणाऱ्यापैकी आपल्याला हे घ्यायचं का ते घ्यायचं, मध्ये आपल्याला दोन्ही नको आहे, पण दोन पैकी घ्यावंच लागेल एक, अशी कंडिशन आहे. मग तुम्हाला त्यातल्या त्यात जे कमी नको आहे ते घेऊन आपल्याला थांबायला लागतं. म्हणजे बघा, आपण गोल कॉन्फ्लिक्टमध्ये 3 प्रकार बघितले. भूमिकांमध्ये टकराव याच्यात 3 प्रकार बघितले. एक अप्रोच कॉन्फ्लिक्ट, दोन्ही हवा आहे पण दोन पैकी एकच घेता येईल. चहा घ्या किंवा कॉफी घ्या, दोन्ही घेता येणार नाही. आणि दोन्ही हवा आहे, मग त्यातल्या त्यात जे जास्त हवं आहे ते घ्या. दुसरं अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, एक हवा आहे आणि एक नको आहे, पण कॉम्बो पॅक आहे, दोन्ही घ्यायला लागतील नाहीतर दोन्ही नाकारायला लागतील. तिसरं अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, यामध्ये दोन्ही नको आहे पण दोन पैकी एक घ्यावंच लागेल, तर जे कमी नको आहे ते आपण घेतो आणि पुढे सरकतो. हा प्रकार एका पद्धतीचा झाला, ज्याला आपण म्हणू उद्दिष्टांमध्ये टकराव. बरेचदा काय होतं की उद्दिष्टांमध्ये टकराव नसतो, पण आपल्या भूमिकांमध्ये टकराव असतो. आपण बघू कशा पद्धतीने भूमिकांमध्ये टकराव असू शकतो. म्हणजे बघा, एक व्यक्ती हा आपल्या पत्नीचा पती असतो आणि तेव्हाच तो आपल्या आईचा मुलगा असतो. मग आईला न्याय द्यायला प्रयत्न केला तर पत्नी नाराज होते, पत्नीला न्याय द्यायला प्रयत्न केला तर आई नाराज होते. आणि उद्दिष्ट काय आहे? घरात सुख आणि शांती. म्हणजे उद्दिष्टांमध्ये टकराव नाहीये, पण भूमिकेमध्ये टकराव आहे. तो जो पुत्र म्हणून न्याय द्यायला लागला तर तो पती म्हणून फेल होतो, आणि पती म्हणून न्याय द्यायला लागला तर पुत्र म्हणून फेल होतो. अशीच कंडिशन बरेचदा असते बघा. जसं तो घरी आला आणि त्याने आईचं ऐकायला लागला आणि तो बायकोला समजावून सांगतो की बा आई, म्हणजे मला इतकं लहानाचं मोठं केलं, लहानपणी मी आजारी असतो तो रात्रभर माझ्या बिछाण्याशी बसून राहायची, माझी किती सेवा आईने केली, आज मी जो काही तुझ्यासमोर उभा आहे तो आईमुळेच उभा आहे. आणि असं खूप अर्धा तास सांगितल्यानंतर, बायकोला समजून सांगायचा प्रयत्न केल्यानंतर मग बायको म्हणते की त्याला आईच्या जास्त आई वेडा आहे म्हणून. मग आईला विचारायला गेलं तर आई म्हणते की अरे, ही आत्ताची आली बायको, दोन महिने नाही झाले आणि तू त्या बाईच्या मागेच लागला, आणि मी इतक्या वर्षापासून संगोपन तुझं केलं, तू तर माझं काही ऐकतच नाही. तुला आईच्या उपकाराची जाणीव आहे की नाहीये? मग म्हणतो हो, आईच्या उपकाराची जाणीव आहे मला. मग मी म्हणते तसं ऐक आणि बायकोला सांग खडसावून की असं तुला करावंच लागेल. मग तो बायकोला खडसावून सांगायला जातो तिथे की बा आईचं म्हणणं बरोबर आहे की आता बायकोला खडसावून सांगायचं, आईने इतक्या वर्षापासून जे केलं त्याचं महत्व जास्त आहे. बायको ऐकून घेते, पण बर्दाश्त की भी हद होतीये. मग बायको काय म्हणते, अहो आई 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 एवढं तुमच्या मनात होतं तर माझ्याशी लग्नच कशाला केलं. आणि हा काही तिढा सुटत नाही, कारण हा कॉन्फ्लिक्ट एवढा जबरदस्त असतो की दोन्ही भूमिकांना न्याय द्यायचा म्हटलं की गडबड असते. मग त्यात काही लोक काय करतात, त्या दोन्ही भूमिकांमध्ये एक तिरका छेद देतात. म्हणजे बिरबलची गोष्ट माहिती आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना? अकबर आणि बिरबलनी एकदा, अकबर बादशाहनी काय केलं, बिरबल अतिशय चतुर आणि त्याच्या नवरत्नांपैकी एक हुशार असा बिरबल. मग बिरबलच्या हुशारीची परीक्षा पाहायला अकबरांनी काय केलं, एक अशी रेषा काढली, एक 10 इंच लांब रेषा काढली आणि बिरबलला सांगितलं, बिरबल या रेषेला हात लावायचा नाहीये, पण ही रेषा लहान करून दाखव. मग बिरबलने विचार केला आणि त्या रेषेच्या थोडं बाजूला एक 15 इंच लांब रेषा काढली आणि बादशाहला म्हणाला, बादशाह बघा तुमच्या रेषेला मी हात लावलेला नाहीये
आणि ही बाजूला मी मोठी रेषा काढली. आता बघा तुमची रेषा लहान झाली की नाही. आणि बादशाह म्हणाला हो. मग हेच तत्व नवरोबांनी अंगीकारलं. ते काय करतात, ऑफिसमध्ये येताना घरी गेल्याबरोबर बायको आईचे गाराणे सांगते, आई बायकोचे गाराणे सांगते. मग ते घरी गेल्याबरोबर काय करतात, बेल वाजवली, बायकोनी दार उघडलं, सोफ्यावर जाऊन बसले. बायको पहिल्यांदा जोरात रागवायचा प्रयत्न करते की अहो किती उशीर, रोजची वेळ केव्हाच टळून गेली, अर्धा तास पाऊण तास झाला, मला वाटलं काही प्रॉब्लेम झाला का, ट्रॅफिकमध्ये काही फसले का, तुम्हाला उशीर का झाला एवढा. एक नाही दोन नाही, तो बायकोच्या प्रश्नाचं एकही उत्तर देत नाही. बॅग टिपायावर ठेवतो, हुश्य करतो आणि बसतो, चेहरा त्रासिक, अत्यंत नर्वस. तर बायको म्हणते काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का, ऑफिसमध्ये गडबड झाली का, तुमच्या हातनं कॅश मोजण्यात चुकी झाली का. सगळ्या संकटांची जाणीव बायकोला येते. आणि आता जी पार्टी अपोजिट असते ती पार्टी फॉर यायला लागते. आणि तरी देखील काहीच नाही, एक नाही दोन नाही, हुश्य करून नवरा तसाच बसला असतो. तेव्हा बायकोला वाटतं संकट आता जास्तच गंभीर आहे आणि आता हे आपल्या आवाक्याच्या बाहेर चाललाय. जिथे जिथे कॉन्फ्लिक्ट आहे तो तोडायला लागेल आता आणि कॉन्फ्लिक्टला कोलॅबरेशनमध्ये न्यायला लागेल. अहो सासूबाई जरा इकडे या, बघा यांना काय झालं. म्हणजे ज्या सासूबाईच्या गाराणं सांगायचा पवित्रा होता आत्ता 5 मिनिटापूर्वी, त्या सासूबाईंची हेल्प मागण्यात येते की बा आता यांचं काय झालं. कारण काय की यांनी बिरबलची मोठी रेष काढली आहे बाजूला, की सासू सुनेचं भांडण जे आहे ती रेषाच लहान होऊन जाते. कारण यांच्या ऑफिसमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर या प्रॉब्लेमनी दोन्ही महिला अफेक्टेड राहणार आहेत आणि म्हणून त्या दोन्ही महिला या प्रॉब्लेममध्ये जास्त सिरियस होतात. काही नवरे असे असतात ना की येतानाच घरी थोडीशी हलकीशी दारू पिऊन येतात. म्हणजे काय आहे की तुमच्या प्रॉब्लेममुळे मी त्रस्त झालो आहे आणि माझं मन काही लागत नाहीये आणि म्हणून मी थोडीशी घेतली. म्हणजे या दोन्ही महिलांवर एक चाप ठेवायचा प्रयत्न की तुमच्या प्रॉब्लेममुळे मला दारू घ्यावी लागते आहे आणि संसाराचा माझा नाश होतोय या तुमच्या भांडणामुळे. मग एक तर तुमचं भांडण कमी करा, म्हणजे माझी रेषा ही पुन्हा तुमच्यापेक्षा मोठी. मग अशी मोठी रेषा काढून लोक त्या कॉन्फ्लिक्टला रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. अनेक वेळा रिझॉल्व्ह होतो, अनेक वेळा होत नाही. अनेक वेळा सासूबाईंना वृद्धाश्रमात टाकण्यापर्यंत मदत जाते. अनेक वेळा सासूबाई डॉमिनंट ठरल्या तर कधी कधी घटस्फोट घ्यावा लागतो आणि कधी कधी दोघांचे भांडण सोडवायला त्रयस्थाला वारंवार बोलवायला लागतं आणि अशा पद्धतीने हा कॉन्फ्लिक्ट. पण हा मूळचा कॉन्फ्लिक्ट म्हणजे आहे काय, हा कॉन्फ्लिक्ट आहे भूमिकांमध्ये टकराव. म्हणजे हा आहे रोल कॉन्फ्लिक्ट. उद्दिष्टांमध्ये अजिबात टकराव नाहीये, पण भूमिकांमध्ये हा टकराव झालेला आहे. मग बरेचदा कसं असतं की जे आपल्या समोर कॉन्फ्लिक्ट जो असतो त्याचं प्रेशर बरेचदा लोक घेऊ नाही शकत. म्हणजे माझे बॉस मला काय म्हणतील असा विचार करत करत माणूस डिप्रेस होऊन जातो. बॉस ऍक्च्युअली काहीच म्हणत नाही, पण बॉस काहीतरी म्हणतील मला या प्रेशरने, म्हणजे त्या कॉन्फ्लिक्टचं प्रेशर घेऊन अनेकदा काही लोक अंतर्मुख होतात, डिप्रेस होतात, निराश होतात, नर्वस होतात. अभ्यास करतानाही असंच असतं की होमवर्क मी केलेलं नाहीये तर आता मला मॅडम रागवतील. मॅडमला वेळच नसतो 60 लोकांचा होमवर्क बघायला, पण आपण असं काही लक्षात घेत नाही. आपण म्हणतो आपण होमवर्क केलेलं नाहीये, आता मॅडम वर्गात रागवतील, बाहेर उभं करतील, माझ्या मित्रमैत्रिणींसमोर माझी नालस्ती होईल, माझी निंदा होईल, असा विचार करत 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 ते प्रेशर जे असतं ना जॉबचं, ते हा मुलगा इतकं जास्त घेतो की हा म्हणतो आईला मी शाळेतच जात नाही, आज आईला मी शाळेतच जात नाही म्हणतो. मग आईशी सहजासहजी ऐकणार थोडी आहे की, मग आई ऐकणार नाही म्हणून तो म्हणतो माझं पोट दुखतं आहे आणि तो वेगळी फिल्डिंग लावतो. तो वेगळ्या पद्धतीने त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर लक्षात येतं की आदल्या दिवशी त्याच्या मॅडमच अब्सेंट होत्या. म्हणजे ज्या प्रॉब्लेमला तो भीत होता तो प्रॉब्लेम अस्तित्वातच नव्हता, पण हा घाबरून अंतर्मुख होऊन त्याने त्या प्रॉब्लेमला डिफेन्स शोधायचा प्रयत्न केला. मग कधी कधी काही लोकांची स्ट्रेस टॉलरेट करण्याची क्षमता कमी असते. फारच म्हणजे ते दोन्हीकडे ताण आला ना ते काहीच करू शकत नाही. हातात असलेलं काम सुद्धा त्यांच्या ज्यांनी पूर्णता होत नाही. मग त्यांना मित्रमंडळींचा आधार घ्यायला लागतो, नातेवाईकांचा आधार घ्यायला लागतो आणि मग सगळेजण समजावतात, काउन्सेलिंग करतात आणि थोड्या बहुत प्रमाणात त्यांना तो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करता येतो. काही लोकांचा जनरल पर्सनॅलिटी मेकअप असा असतो की लोड लेने का नाही, लोड देने का. म्हणजे कुठल्या याचं ताण ते आपल्या स्वतःवर घेत नाही, ते समोरच्यावर तो ताण देतात आणि समोरच्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावतात. जसं की 2 मित्र गेले आहेत हॉटेलमध्ये, एक एक्स मित्र आणि एक वाय मित्र, दोघं हॉटेलमध्ये गेले. एक्स होस्ट असल्याच्या एकंदर सुरामध्ये समोर वाय बसलेला आहे
आणि एक्स होस्ट असलेल्या सुरामध्ये म्हणतो चला आपण हॉटेलमध्ये जाऊ. मग वेटर तिकडनं येतो. वेटर एक्सला विचारतो, कारण याचा पूर्ण हा बॉडी लँग्वेज अशी असते की हा होस्ट आहे. दिसताना मेनू कार्ड हातात घेतो, ए वेटर इधर आ. मग कळतं की हा आता मेन आहे, म्हणजे बिल हा देणार आहे, होस्ट हा आहे. तो साहब क्या लेंगे, चाय या कॉफी? आला प्रश्न पुन्हा कॉन्फ्लिक्ट. चहा घेतला तर कॉफी घेता येणार नाही, कॉफी घेतली तर चहा घेता येणार नाही. छोटासा कॉन्फ्लिक्ट आहे पण कॉन्फ्लिक्ट आहे. हा अप्रोच कॉन्फ्लिक्ट आहे. मग हे लोक काय करतात, आपलं लोड समोरच्यावर ट्रान्सफर करतात. म्हणजे इट इज नॉट कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ड, इट इज कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफर्ड. चाय लेंगे क्या कॉफी? महा म्हणतो तुम्ही काय घेणार? समोरच्या मित्राला विचारतो तुम्ही काय घेणार? कॉफी, दो कॉफी. म्हणजे कॉन्फ्लिक्ट कोणी सॉल्व्ह केला? मित्रांनी. यांनी फक्त आरसा लावला, इकडनं आला कॉन्फ्लिक्ट, तिकडे पास ऑन केला आणि हा कॉन्फ्लिक्ट झाला रिझॉल्व्ह. मग याला काय म्हणतात, ते लोड घेत नाही, ते लोड देतात. कॉन्फ्लिक्ट कुठल्या आपल्या टेबलवर ठेवायचा नाही. बरेच ऑफिसरला अशी सवय असते की आपल्या टेबलवर कागद ठेवायचा नाही, ते कोणाच्या तरी नावे रिमार्क करून ते कागद सरकवून देतात. आपलं टेबल एकदम साफ ठेवतात आणि असा जणू काही आभास निर्माण करतात की पूर्ण ऑफिसमध्ये एकमेव काम करणारा माणूस हा आहे, याच्या टेबलवर कधी कागद नसतात, पण ते कागदाशी सरकवून द्यायची इकडे तिकडे. तर तुमचा जनरल पर्सनॅलिटी मेकअप कसा आहे यावरही बरंचसं अवलंबून आहे. कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन inevitably are made up of at least two individuals who hold polarized point of view, who are somewhat intolerant of ambiguities, who ignore delicate shades of gray and are quick to jump to the conclusions. म्हणजे कसे आहेत दोन लोक, हे ग्रे शेड धरायला तयार नाहीये, म्हणतात ब्लॅक नाही तर व्हाईट, मधल्या शेड्सच लक्षात घ्यायला तयार नाही, उत्तर नाही तर दक्षिण. आता एक म्हणतो की आपण उत्तरेला जाऊ आणि त्याचा मित्र म्हणतो आपण दक्षिणेला जाऊ. सोडवा कॉन्फ्लिक्ट. कसा सोडवणार कॉन्फ्लिक्ट? हा सुटेल की एकाच्या मनाने उत्तरेला जा, नाही तर दुसऱ्याच्या मनाने दक्षिणेला जा, नाही तर दोघेही भांडत बसा, कुठेच जाऊ नका, उत्तर दक्षिण करत ताणतणाव करत बसा. मग कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायच्या अनेक पद्धती आहेत, पण या पद्धतीमध्ये कॉन्फ्लिक्टच्या मुळाशी जर आपण गेलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक पद्धत कशा पद्धतीने कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करू शकते. आता कॉन्फ्लिक्टचं आपण क्लासिफिकेशन जर करायचं ठरवलं तर असंही करू शकतो. व्हर्टिकल कॉन्फ्लिक्ट म्हणजे बॉस सबऑर्डिनेट, वरिष्ठ कनिष्ठ, पेरेंट्स वॉर्ड, टीचर स्टुडंट, म्हणजे जिथे हायरार्कीचा फरक आहे यामध्ये असणारा जो टकराव आहे हा आहे व्हर्टिकल कॉन्फ्लिक्ट. बरेचदा हॉरिझॉन्टल कॉन्फ्लिक्ट असतो. वर्गमित्र असतात, पियर ग्रुप असतो, अरे मॅडमनी प्रश्न विचारला, माझ्या मित्राला उत्तर आलं, मला नाही आलं. डायरेक्ट दोन पियर्समध्ये, दोन वर्गमित्रांमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू होतो आणि भांडण सुरू होतं. थोड्याफार प्रमाणात असं बरेचदा होतं. म्हणजे समकक्ष लोकांमध्ये जे भांडण होतं त्याला आपण म्हणू हॉरिझॉन्टल कॉन्फ्लिक्ट, आणि हायरार्किकलमध्ये जे भांडण होतं त्याला आपण म्हणू व्हर्टिकल कॉन्फ्लिक्ट. बरेचदा लाईन व्हर्सेस स्टाफ पण होतं. लाईन म्हणजे कारखान्यामध्ये जे प्रोडक्शन करतात ना त्यांना लाईनचा एम्प्लॉई म्हणतात, आणि त्याला सपोर्ट करणारे लोक असतात त्याला स्टाफ म्हणतात. जसे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, अकाउंट्सचे लोक आहेत, ऑफिसचे लोक आहेत, मस्टर करणारे टाइमकीपरचे लोक आहेत, नंतर पॅकिंगचे लोक आहेत. म्हणजे मूळ प्रोडक्शन करणारे लाईनचे लोक. ते म्हणतात काय तुम्ही नुसतं आमच्यावर ओव्हरहेड आहात, मूळ प्रोडक्शन तर आम्हीच करतोय. ते स्टाफचे लोक म्हणतात अरे तुम्ही मूळ प्रोडक्शन केलं तर घेतं कोण आहे मार्केटमध्ये, हे तर आम्हीच पॅकिंग करतो, लोडिंग करतो, डिस्ट्रीब्यूट करतो, डिस्प्ले करतो, मार्केटिंगमध्ये आम्ही एवढ्या सर्व्हिसेस देतो म्हणून कस्टमरपर्यंत पोहोचतो, नाही तर तुमच्या कारखान्यातला माल तुमच्याचकडे राहिला असता. तर लाईन मोठी का स्टाफ मोठा, म्हणजे मेन काम करणारे लोक मोठे का सपोर्टिंग स्टाफ मोठा, हा कॉन्फ्लिक्ट खूप जोरदार आहे. डिफेन्समध्ये बघा तुम्हाला इंजिनियर्सना मिलिटरीत जाता येतं, मेडिकोजना मिलिटरीत जाता येतं, पण इंजिनियर आणि मेडिकल या दोन्ही लाईनने गेलेले लोक मेन जी लाईन असते त्याला सबऑर्डिनेट असतात, त्याला स्टाफ म्हणून असतात, सपोर्ट सिस्टम म्हणून असतात. आणि तुम्हाला मेन लाईन मधनं जे मिलिटरीत लोक गेले असतात, डिफेन्सचे लोक, तर ते तुमचे लिडरशिप देतात आणि बाकी सपोर्ट सर्व्हिसेस देतात. म्हणजे खरं पाहिलं तर डॉमिनंट प्रोफेशन्स आहे ते, पण तिथे त्यांचा रोल कसा आहे, स्टाफ. मग लाईन का स्टाफ, आणि लाईन मध्ये जायचं असेल तुम्हाला तर आपली ब्रांच विसरायला लागते आणि यू गो टू द लाईन, बिकम अ कमांडो अँड गो देअर. मग हे थोडंसं कठीण जातं. आता रोल कॉन्फ्लिक्ट जो आहे हा इंटरपर्सनल, इंटरसेंडर्स रोल कॉन्फ्लिक्ट, म्हणजे दोन वेगवेगळे व्यक्ती ऍट अ टाइम काम सांगतायत. जसं आईने काम सांगितलं की सगळं आता स्वयंपाकघर आवरून घे, आणि वडील तिकडनं जोरात ओरडतात मुलीला, होमवर्क झालाय की नाही. मग आता तिला ऍट अ टाइम एकच करता येईल, मग तिने होमवर्क आधी करायला घेतलं
तर आई नाराज होते, तुला काय सांगितलं मी स्वयंपाकघर आवरून घे म्हणून, आणि मग आरामात बस अभ्यासाला. आणि जर स्वयंपाकघर आवरायला घेतलं तर बाबा ओरडतात, अरे स्वयंपाकघरात काम करायचं तुझं वय आहे का, पहिले आपलं होमवर्क कर. म्हणजे हा कोणाचं ऐकावं हा कॉन्फ्लिक्ट असतो. पाठवणारे दोन वेगळे लोक असतात. बरेचदा एकच सेंडर असतो पण दोन वेगळ्या वेळा पाठवतो. तो सांगतो पुढच्या सोमवारी हे काम झालं पाहिजे बरं का, या सोमवारी सांगतो की पुढच्या सोमवारी हे काम मला नक्की मिळालं पाहिजे. आणि एक दिवस आधी शनिवारी सांगतो, हे बघा परवा की नाही ती फाईल रेडी ठेवा. मागच्या आठवड्यात सांगितलेलं काम त्याच्या लक्षात नसतं, तो परवासाठी पुन्हा एक काम सांगतो. आणि मग लक्षात येतं की सोमवारी एकच बॉस आहे पण त्यांनी दोन मागण्या केल्या आहेत, एक आधी केली एक नंतर केली आहे, पण आता त्यातली कोणती महत्वाची आपल्याला माहिती नाही. मग ही आपण पूर्ण करायची का आपण ती पूर्ण करायची आपल्याला अजिबात कळत नाहीये. मग एक सेंडर पण दोन डिमांड्स पाठवल्या, किंवा दोन सेंडर आहेत आणि त्यांनी दोन वेगवेगळ्या पाठवल्या. या दोन्हीमध्ये हा कॉन्फ्लिक्ट येतो, त्या वर्करवर येतो, त्या एम्प्लॉईवर हा कॉन्फ्लिक्ट येतो आणि कळत नाही काय करावं, त्याला अजिबात कळत नाही. बरेचदा काय असतं की पर्सनल रोल कॉन्फ्लिक्ट असतो. म्हणजे एखाद्या मार्केटिंगच्या व्यवसायामध्ये असं असतं की त्या ऑक्ट्रा नाक्यामध्ये त्या थोड्याशा त्या शिपायांना मॅनेज कर म्हणजे काय, करप्शन कर. आणि करप्शन करायला कंपनी पैसे पण देते, पण करप्शन करायला त्याचं मन धजत नाहीये की मला कंपनीने किती पगार दिला म्हणून मी करप्शन सारखे कामं करायचे का, मला करप्शन करायचं नाही. आणि कंपनी काय कन्क्लूड करते की या ऑफिसरच्यानी काम होत नाही, याला सांगितलं की इतके रुपये घेऊन जा ते करून आण, तर हा ऑक्ट्रा नाक्यावरनं सोडून आणू शकत नाही, याच्या जागी दुसरा माणूस नेमा. म्हणजे त्याच्या कामाची परीक्षा त्याची इनॅबिलिटी म्हणून धरण्यात येते. वाईल तो एबल असतो, तो सुद्धा ते काम करू शकतो, पण त्याला नैतिक मूल्यांच्या विरुद्ध ते काम पटत नाही. म्हणजे एक मन म्हणतं की तू तुझे जे नीतिमूल्य आहे ते आहे पायदळी तुडवू नको, आणि दुसरं मन म्हणतं की काम सांगितल्या वरिष्ठांनी तू करू शकतोय ते कर आणि प्रमोशन घे. म्हणजे तुझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये तू वर जा. आणि त्याला ते कळत नाही की माझे मी मूल्य तुडवायचे का माझं प्रोफेशनल सक्सेस तुडवायचं, आणि या द्विधा मनस्थितीत तो राहतो. आता बघा आपण सविस्तरपणे कॉन्फ्लिक्ट बघितले किती प्रकारचे आहेत. 3 प्रकारचे. पहिल्यांदा गोल कॉन्फ्लिक्ट आणि रोल कॉन्फ्लिक्ट हे दोन भाग. गोल कॉन्फ्लिक्ट मध्ये अप्रोच हव्या दोन गोष्टींपैकी एक, अप्रोच अवॉर्डन्स एक हवा एक नको आहे पण कॉम्बो पॅक, आणि अवॉर्डन्स दोन्ही नको आहे पण एक तरी घ्यावी लागेल. मग रोल कॉन्फ्लिक्ट मध्ये भूमिकांमध्ये टकराव आपण बघितला, मग त्यात येणारे विविध इश्यूज बघितले. आता आपण बघू की असा कॉन्फ्लिक्ट आला की त्याच्यावर आपल्याला उपाय कसा करायचा आहे. तो उपाय करण्याचे प्रकार जे आहेत ते 3 प्रकारे आपण त्याला मेनली उपाय करू शकतो. एक आहे लूज अप्रोच, म्हणजे कॉम्प्रोमाइज. 2 कदम तुम भी चलो, 2 कदम हम भी चले, 2 कदम तुम चलो 2 कदम हम चले. तडजोड, कॉम्प्रोमाइज. या कॉम्प्रोमाइज मध्ये काय होतं की आपल्याला थोडं सॅक्रिफाय करायला लागतं आणि समोरच्याला थोडं सॅक्रिफाय करायला लागतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये लूज हे दोघांकडनं थोडं हे नुकसान होत असतं. दुसरा उपाय आहे पे वन पार्टी. पे वन पार्टी म्हणजे एक मोठा भाऊ एक लहान भाऊ आहे आणि चॉकलेटसाठी जोरात भांडणं सुरू झालेले आहेत. आई काय म्हणते मोठ्या भावाला, अरे तुला कळत नाही ना घोडम्या, तू तो मोठा आहे, त्या छोट्याला चॉकलेट दे मोकळा हो. पे वन पार्टी म्हणजे एका पार्टीला ओबलाइज करा आणि कॉन्फ्लिक्ट तसाच सोडवा, एकतर्फी निर्णय देऊन. मग आर्बिट्रेशन, दोघांमध्ये भांडण झालं, मग काय करायचं, शेजारच्या काकांना बोलवा, ते सिनियर आहेत अनुभवी आहेत आणि ते जे म्हणतील ते मान्य. का रे तुला मान्य आहे की नाही, हो. का रे तुला मान्य आहे की नाही, हो. आणि मग त्या काकांना बोलवण्यात येतं आणि काका आर्बिट्रेशन करतात. मग त्या सगळ्याला पाहून ते निर्णय एकाच्या तर्फे एकाकडनं देतात, किंवा एकाला 60 द्या एकाला 40 द्या असा तुकडा तोडून सुद्धा देतात ते पर्सेंटेज मध्ये. पण त्यांनी म्हटलेलं आर्बिट्रेशन हे मान्य करायचं. आणि शेवटचा ब्युरोक्रेटिक रूल्स म्हणजे लकीर के फकीर. असे घटना घडल्यानंतर कायदा काय म्हणतो, कायदा म्हणतो हे करायचं ते करा. मग त्यात फायदा कोणाचा नुकसान कोणाचा विचार करू नका, तारतम्य बाळगू नका, कायद्यात काय लिहिलंय त्यानुसार करा. हा चौथा. म्हणजे उपाय 4 प्रकारचे. कुठले कुठले, एक कॉम्प्रोमाइज करा म्हणजे दोघांमध्ये तडजोड करा. दुसरं एकाचीच बाजू घ्या, पे वन पार्टी. तिसरं एक तुम्ही न्यायाधीश नेमा, आर्बिट्रेटर नेमा आणि तो म्हणेल तसं करा. आणि चौथं कायद्याप्रमाणे करा, आधीच्या केसेसमध्ये काय केलं होतं तसं करा. दुसरी स्ट्रॅटेजी विन लूज म्हणजे मी जिंकीन आणि समोरचा हरेल.
म्हणजे माझं सुख हे दुसऱ्याच्या दुःखावर आधारित राहील, पण नेहमी मी सुखीच राहीन, मी नेहमीच विन करीन. आणि तिसरा अप्रोच जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, विन विन अप्रोच. म्हणजे माझंही भलं होईल आणि तुझंही भलं होईल असा काही मार्ग काढता येतो का बघा. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी राहते. याचा एक मॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळेल. हा जो मॅट्रिक्स आहे याला म्हणतात कॉन्टिजन्सी अप्रोच टू कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. म्हणजे बघा, एक व्यक्ती, इथे काय केलंय आपण, एक्स ऍक्सिसवर कन्सर्न फॉर द सेल्फ म्हटलंय, म्हणजे स्वतःप्रती तो व्यक्ती किती जास्त जागरूक आहे. आणि वाय ऍक्सिसवर आपण घेतलाय कन्सर्न फॉर अदर्स, म्हणजे इतरांप्रती त्याची जागरूकता काय आहे. स्वतःभोवती त्याची जागरूकता कमी असेल आणि इतरांसाठी कमी असेल तर तो काय करतो, इग्नोर करतो प्रॉब्लेम अवॉइड करतो. बेसिनचा नळ उघडा आहे, अरे संपून जाईल टाकीतलं पाणी, तुला पाणी मिळणार नाही, मला नाही मिळालं तर चालेल पाणी, मी पाण्याविना एक दिवस काढू शकतो. स्वतःभोवती कन्सर्न मिनिमम. अरे तू स्वतः तर सोड, पण इतरांना पाणी मिळणार नाही, त्यांचं ते पाहत बसतील, त्यांच्याबद्दल कन्सर्न झिरो. म्हणून सम टोटल तो काय करतो, नळ बेसिनचा उघडाच राहू देतो. ही इग्नोर्स द प्रॉब्लेम, ही विल नॉट इंडल्ज इन टू इट. दुसरा मुद्दा असा आहे की स्वतःपैकी मॅक्सिमम कन्सर्न आणि इतरांपैकी बिलकुलच इतरांप्रती अजिबात कन्सर्न नसेल तर तो काय करतो, पहिले जाऊन तो बाटल्या भरून आपल्यासाठी पाणी भरून घेतो आणि आपल्यासाठी पाणी भरून नळ चालूच ठेवतो. म्हणजे इतरांना पाणी मिळालं नाही पाहिजे आणि पाणी मला मिळालं पाहिजे. हायएस्ट कन्सर्न अबाउट सेल्फ आणि लीस्ट कन्सर्न अबाउट अदर्स. याला म्हणून आपण कॉम्पिटिंग अप्रोच, विन लूज अप्रोच. मी जिंकीन आणि समोरचा हारेल, हारलाच पाहिजे समोरचा, असा स्वार्थी एक्स्ट्रीमली अप्रोच. दुसरा उलटा, एक्झॅक्टली उलटा, माझं काय, मला काही नाही पण समोरच्याला मिळालं पाहिजे. म्हणजे एखादा सबऑर्डिनेट बॉस आपल्या केबिनमध्ये आला, काय करतो, सबऑर्डिनेट म्हणतो स्वतःची खुर्ची काढून देतो, बॉसला म्हणतो या बसा बसा. बॉस म्हणतो नाही बस, तू तुझ्या जागेवर बस, नाही तुम्ही बसा ना, तुम्ही आल्यात तर. म्हणजे आपली खुर्ची काढून बॉसला देणं. दोन, असा लक्षात घ्या, घरात गरिबी आहे, आई आणि मुलगा आहे आणि 4 पोळ्या केलेल्या आहेत, 2 पोळ्या आईच्या आणि 2 पोळ्या मुलाच्या. मुलगा जेवायला बसलाय, 2 पोळ्या मुलांनी खाल्ल्या, आई काय म्हणते अजून हवाय का, 1 पोळी अजून देते. म्हणजे आईची 2 पैकी 1 कमी झाली आणि मुलाला 3री मिळाली. म्हणजे 3-1 झाला तरी हरकत नाही, पण आई स्वतःचं सॅक्रिफाय करते. याला म्हणतात की अपीजमेंट. म्हणजे स्वतःप्रती कमी जागरूकता, इतरांप्रती जास्त जागरूकता. याच्यामध्ये इतरांना अकोमोडेट करण्याची वृत्ती असते, तर अकोमोडेट करणं हा सुद्धा एक प्रकार आहे. कॉम्प्रोमाइज हा प्रकार सगळ्यांना माहिती आहे. कॉम्प्रोमाइज म्हणजे 2 कदम हम चले 2 कदम तुम चलो. म्हणजे स्वतःप्रती जागरूकता मध्यम, इतरांप्रती जागरूकता मध्यम, तर हा स्प्लिट द डिफरन्स करतो, दोन्ही डिफरन्सेस स्प्लिट करतो आणि पुढे जातो. आणि मित्रो, आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी शिकायची आहे ती शिकायची आहे कोलॅबरेशन विच गिव्स टू विन विन अप्रोच. कुठल्याही कॉन्फ्लिक्टला जर आपण कोलॅबरेशननी सोडवू शकलो तर विन विन अप्रोचनी आपल्याला करता येईल. याच्यामध्ये समोरच्याचं भलं झालं पाहिजे आणि माझंही भलं झालं पाहिजे असा विचार करता येईल. एक तुम्हाला उदाहरण देतो. आपल्याला धरून चला, कोका कोला कंपनी आहे कोल्ड्रिंकची आणि पेप्सी कंपनी आहे कोल्ड्रिंकची, आणि आपला बिझनेस वाढावा म्हणून कोका कोलाने टेलिव्हिजनवर ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या. टेलिव्हिजनवर ऍडव्हर्टाइजमेंट फार झाल्या म्हणून पेप्सीला वाटलं आपला बिझनेस कमी होईल, पेप्सीने ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या, कोका कोलाने ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या, पेप्सीने ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या. या प्रकारात झालं काय, कोका कोला आणि पेप्सीचं दोघांचं 100 करोडचं नुकसान झालं आणि ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्याचे टोटल गिराईक वाढलेच नाही, कारण गिराईक दोन्ही कोल्ड्रिंकच्या जाहिराती बघतायत आणि काउंटर इफेक्ट एकमेकाचा कॅन्सल केल्यामुळे रिझल्ट आणि इफेक्ट काहीच नाही. ते आधीचे कोल्ड्रिंक जेवढे प्यायचे तेवढं कंटिन्यू केलंय. म्हणजे नेट कोल्ड्रिंक पिण्याकडे कल त्यांचा वाढलेला नाहीये आणि दोघांनी एकमेकाला चिलून टाकलाय. मग कोका कोला आणि पेप्सीनी कोलॅबरेट केलं आणि शेक केले हँड, तर ते म्हणतील माझे 100 करोड आणि तुझे 100 करोड, 200 करोड आपले जात होते, आता आपण माझे 40 करोड आणि तुझे 40 करोड 80 करोड टाकू, पण कोलॅबरेट करून टाकू आणि लोकांना म्हणू की कोल्ड्रिंकची हॅबिट कशी चांगली आहे. त्या 80 करोडमध्ये हीच ऍडव्हर्टाइजमेंट टाकू. त्यात कॉन्फ्लिक्ट न दिसल्यामुळे ते तर तुमचं कोल्ड्रिंक पितील ना आमचं कोल्ड्रिंक पितील, पण इन जनरल कोल्ड्रिंक जास्त पितील. आपला काहीच बिझनेस वाढला नाही तरी कमीत कमी 100 करोडच्या जागी 40 करोडमध्ये काम झालं, 60 करोड तो वाचले. अशा पद्धतीने आपल्याला विन विन करता येतं. मित्रो, जगामध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते असंख्य आहेत. या कॉन्फ्लिक्टमध्ये सगळ्यात महत्वाचा कॉन्फ्लिक्ट कुठला, 2 राष्ट्रांमधला कॉन्फ्लिक्ट. आपण सगळेजण पॅट्रियोटिक, राष्ट्रभक्तीपर भावना जागृत होते दोन्ही देशांमध्ये. आणि मला सांगा, 2 देशांचं युद्ध झालं, भारत पाकिस्तान युद्ध झालं, तर कुठल्याही देशाचा लाभ होणार का त्यात? नक्कीच होणार नाही. मग आपण काय करतो, आपण पाकिस्तानवर बॉम्ब टाकतो आणि त्यांचे रिसोर्सेस मिटवतो, म्हणजे त्यांची शक्तीहानी करतो. मग पाकिस्तान काय करतं, शक्ती निर्मिती करतं का? नाही.
ते हिंदुस्थानवर बॉम्ब टाकतं आणि हिंदुस्थानची शक्तीहानी करतं. या प्रकारात भारत पाकिस्तान दोन्ही शक्तीहीन होतील आणि तिसऱ्या राष्ट्र जे असतील जगातले त्यांना रिलेटिव्हली बेनिफिट होईल. त्यामुळे भांडणामध्ये हा कोणाचाही लाभ होत नाही, तरी भांडण करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. हमरी तुबरी असते, बदले की आग असते. असं म्हणतात की अश्वत्थामा अमर आहे. जे 7 अमर लोक सांगितलेले आहेत आपल्याच्यामध्ये त्यात अश्वत्थामा अमर आहे. आता खरोखर अश्वत्थामा अमर आहे की नाही मला कल्पना नाही, पण अश्वत्थामा कशाचं प्रतीक आहे? अश्वत्थामा हे बदल्याचं प्रतीक आहे. रिव्हेंजची ॲटिट्यूड. तर ही रिव्हेंजची ॲटिट्यूड, सूडाची भावना आजही जागृत आहे आणि पुढे असंख्य वर्ष जागृत राहील. जर आपण अश्वत्थामाला सूडाचं प्रतीक धरलं तर अश्वत्थामा अमर आहे, कारण सूड अमर आहे. हा सूड का बरं घ्यायचा? कारण प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करायचं, ही जी भावना आहे ही प्रत्येकाची भावना असते आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट हे रिझॉल्व्ह होण्याच्या जागी हे एक्झॅगरेट होतात. कारण त्यांनी मला झापड मारली तर मी त्याला झापड मारल्याशिवाय हा खेळ संपणारच नाही, असं अडून बसले लोक, ते युद्ध चालूच राहील आणि पुढे पुढे सरकत जाईल. मित्रो, असं लक्षात आलेलं आहे की आपला कोण आणि परका कोण हे न कळल्यामुळे बरेचदा कॉन्फ्लिक्ट फार मोठे झालेले आहे. ज्यांनी धर्माची स्थापना केली, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, आणि शेवटची ओळ म्हणते की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या योगेश्वर कृष्णांनी धर्माच्या स्थापनेसाठी महाभारत युद्ध घडवून आणलं आणि मोठा कॉन्फ्लिक्ट घडवून आणला काहीतरी स्थापन करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी. तो आपल्या यादव कुलामधला कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह नाही करू शकला आणि यादव कुलातल्या सर्वांनी आपला आणि परका न समजल्यामुळे आपल्याच लोकांना मारलं, यादवांना मारलं आणि सर्व यादव कुलाचा नाश झाला. मग हे जे स्वरूप कॉन्फ्लिक्टचं आहे हे दुर्दशेला कारणीभूत होतं. पण सगळ्यात महत्वाचा कॉन्फ्लिक्ट जो आपल्यासाठी आहे हा 2 राष्ट्रांमधला नाहीये, हा 2 प्रदेशांमधला नाहीये, 2 देशांमधला नाहीये, 2 ऑर्गनायझेशनमधला नाहीये, 2 लोकांमधला नाहीये, तर हा एकाच व्यक्तीच्या 2 मनांमधला कॉन्फ्लिक्ट हा सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट आहे. आणि माणसाला सर्व प्रकारचे कॉन्फ्लिक्ट सोडवता येतात, बाह्य कॉन्फ्लिक्ट, पण हा आंतर कॉन्फ्लिक्ट जो आहे हा त्याला सोडवता येत नाही. याच्यावर ज्यांनी मात केली त्याला जगज्जेता म्हणायला आपल्याला हरकत नाही. म्हणून मित्रो, यादव कुलामध्ये जसा सर्व यादव कुलाचा नाश झाला आपला परका न समजल्यामुळे, तसाच एका व्यक्तीच्या 2 मनामध्ये आपलं योग्य आणि खरं मन कुठलं आणि आपलं अयोग्य आणि विकारी मन कुठलं हे न कळल्यामुळे व्यक्तीचा सुद्धा ऱ्हास होऊ शकतो. तर आज आपण जे बघितलं कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये, हा कॉन्फ्लिक्ट या विषयाचा सांगोपांग आपण विचार केला, हा जर आपण आपल्या अंमलात आणला आणि व्यवहारात आणला तर खरोखरच आपल्याला आयुष्यात सुखाचे क्षण येऊ शकतात आणि आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये आपल्याला वृद्धी मिळू शकते. तुमच्या भविष्यासाठी पुनश्च एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.